आणि 4 पैकी आपण बघितलं एक तरी संघ बघितला तर आपण मग डेफिनेटली पुढे येण्याचा प्रयत्न करेल. परंतु सध्या तरी आपण पाहू शकतो की ही मॅच आपण पाहू शकतो मोस्ट इम्पॉर्टंट असेल. बॉलिंग मार्कवर पाहूया आपण. बॉलर आहेत अजित मडवी आपण पाहतोय जो नंबर 1चा स्पेल घेऊन येण्यासाठी तयारीत आहेत आणि आपण पाहू शकतो पॉवर प्लेचा षटक असेल. पॉवर प्लेच्या षटकामध्ये आपण पाहतोय तर पॉवरफुल बॉलिंग की पॉवरफुल बॅटिंग आपण पाहिलं तर उत्तम धिंडा आहे म्हणजेच आपण बघितलं इलेक्ट्रिफाई उत्तम पाहतोय आपण पाहू शकतोय ज्याप्रमाणे उत्तम धिंडा यांचा जर खेळ पाहायला मिळाला तर आतापर्यंत आपण पाहू शकतोय जो खेळ त्याने दर्शवला गेला आणि आज जर आपण पाहू शकतो जर फॉर्ममध्ये दिसला तर डेफिनेटली आपण पाहिला हवा आहे आणि हवेच्या साथीने आपण बघितलं तर दर्जेदार खेळ तर पाहायला मिळते. चला मॅचला सुरुवात होते. मॅचमध्ये की दोन्ही टीम्सला देऊया शुभेच्छा आणि दोन्ही टीम्सला म्हणूया व्हेरी व्हेरी ऑल द बेस्ट. व्हेरी फर्स्ट बॉल लेट्स गो. पहिला बॉल आपण पाहिला तर मग उत्तमने खेचून मारलाय आणि पहिलाच बॉल आपण पाहिला हवा के साथ साथ घटा के संग संग बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे बिग हिट सिक्सर. राजा मियां छड़ दो यारी चंगी नहीं हो इश्क मारी राजा मियां छड़ दो यारी चंगी खूप नहीं खूप हो इश्क धन्यवाद डीजे. आपण बघू शकतो तर षटकारांच्या हॅट्रिकसाठी आपण पाहिलं तर प्रसादजी खरकंडे साहेब यांच्या माध्यमातून रोख रक्कम 1000 रुपयाचं पारितोषिक आहे. पहिला तर ठोकलाय पहिल्याच बॉलवर आगाज अतिशय दर्जेदार वेट केला. या बॉलला आपण पाहिला शॉर्ट फाईनच्या डोक्यावरून मात्र खेळलाय. बॉल मात्र प्रस्थान करतोय बाउंड्री लाईनच्या पलीकडे सलगचा दुसरा वार आणि इथे पाहायला मिळेल हा चौकार 4. राजा मियां छड़ दो यारी चंगी नहीं हो इश्क मारी राजा मियां छड़ दो यारी चंगी नहीं हो इश्क मारी राजा मियां छड़ दो यारी चंगी नहीं हो इश्क मारी इश्क न छड्डे कुछ भी पल्ले हो गए. खूप खूप धन्यवाद डीजे. आपण बघितलं इलेक्ट्रिफाई उत्तम आपण पाहू शकतो म्हणजे ज्याप्रमाणे आपण बघू शकतोय ना की पूर्णपणे आपण पाहिलं तर मग ज्याप्रमाणे ऊर्जा आपण पाहिलं आपली ताकद प्रत्येक शॉटमध्ये एक्झिक्यूट करतायत आणि तेच पाहायला मिळालं इथे आपण पाहिलं तर मग चांगली फटकेबाजी. विकेट मधला बॉल आहे लॉफ केलाय मात्र आपण पाहतोय याही वेळेला पाहतोय आपण चेंडू उंच उंच लांबच लांब निघून गेलाय. 7 साठी उत्तम नावाचा A1 क्वालिटी बिग 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 ब्रँडेड षटकार 6 धावा. गावाचा तो टायगर उमेश मुकादम एक नंबर. खूप खूप धन्यवाद डीजे. ज्याप्रमाणे आपण बघितलं उत्तम यांचा खेळ मात्र आपण बघितलं तर मग धमाकेदार पाहायला मिळते. उत्तम दिंडा यांचा धमाका पाहायला मिळेल आपल्याला आणि ज्याप्रमाणे आपण बघितलं तर मग प्रसादजी कानखंडी साहेबांच्या माध्यमातून हॅट्रिकसाठी पारितोषिक आहे. परंतु आपण बघितलं तर इथे षटकार चौकार षटकार असा मात्र खेळ होताना पाहायला मिळते. पहिल्या 3 बॉलमध्ये झालेल्या 16 धावा 16 रन स्कोर बोर्डवर आपण पाहू शकतोय. ओमसागर ब्राह्मणगाव संघाची गाडी अगदी आपण पाहिलं तर वेगाने पळायला लागले. आणखीन एक इथे आपण पाहू शकतोय दर्जेदार कंटिन्यू ठोकलेला हा षटकार 6 धावा. और डरने की क्या बात है ना 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 रे ना रे ना रे ना 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 रे ना रे ना 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 खूप रे. खूप धन्यवाद. इथे आपण बघितलं तर धाव फलक पोहोचलं गेलंय. पहिल्या 4 चेंडूमध्ये तब्बल 22 च्या घरामध्ये 22 रन स्कोर बोर्डवर लागले आहेत आणि उत्तमने आपण बघितलं तर मग या पॉवर प्लेच्या षटकामध्ये आपण बघितलं तर ज्या प्रकारे आपण पाहू शकतोय ना फलंदाजी केली आहे ओमसागर ब्राह्मणगाव टीमचा आपण बघितलं तर मग खेळ हा झकास पाहायला मिळालाय या पॉवर प्लेच्या ओव्हरमध्ये. पुन्हा एकदा आपण पाहिलं तर मात्र बॉल हवेत आहे. आता फिल्डर आले झेल मात्र सोपा होता सुटला जातोय आणि इथे आपण बघितलं तर मग जीवनदान मिळालं उत्तम या खेळाडूला. ज्याप्रमाणे आपण बघू शकतो की 2 उत्तुंग सिक्सर येताना पाहायला मिळाले होते परंतु असं वाटलं की मग हॅट्रिक मात्र पटकावली जाईल का. मग पारितोषिक देखील आपण पाहिलं प्रसादजी खारखंडे साहेबांच्या माध्यमातून जे जाहीर होतं ते मात्र लागू होईल का परंतु नाही. झेल सुटलाय. वंडरफुल विकी आपण पाहिलं तर मग स्ट्राईक एंडकडे येताना पाहायला मिळतील. आता ते आपण बघितलं तर मग ज्याप्रमाणे आपण पाहू शकतोय तर विकी याचा दिवस असेल ना तर मग तो दिवस आपण पाहू शकतोय सक्सेसफुल इव्हेंटफुल ब्युटिफुल आणि मग तिथे पाहायला मिळतो खेळ नक्कीच आपण पाहिला तर दर्शवतो तो म्हणजेच वंडरफुल वंडरफुल विकी नावाचा आपण पाहिला तर बॅटर पाहतोय आपण आणि इथे आपण पाहू शकतोय तर मग आता जो फेस करताना पाहायला मिळेल प्रथमच हा पहिला चेंडू या मॅचमध्ये. बॉलरने आपण बघितलं तर अजितने इथे आपण पाहिलं तर भरपूर मार खाल्लाय तर मार दिलाय त्याला मी तर म्हणेन उत्तमने. विकी शॉर्टम पुल करण्याचा प्रयत्न हो या क्षणाला आपण पाहिला
तर बरोबर मात्र फिल्डरच्या हातामध्ये जाऊन बॉल विसावलाय. थोडंसं आपण बघितलं की डबल माइंड मध्ये झाल्या होत्या फटका खेळण्यासाठी विके, परंतु आज विकेचा दिवस आपण पाहिलं तर ब्युटिफुल नाहीये, म्हणूनच आज वंडरफुल खेळ त्यांचा राहिला नाहीये. वंडरफुल विके यांचा खेळ मात्र आपण बघितला तर मग अनसक्सेस पाहतोय आपण. आणि फलंदाज पहिला बाद, धाव फलकावर धावा आपण पाहिल्या तर पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर फलकावर 23-23. खूप खूप धन्यवाद. आणखीच आपण बघितलं तर मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिलं तर नवीन खेळाडू येताना पाहायला मिळतील. मिस्टर संतोष वळवी, एक सक्सेसफुल ऑलराऊंडर खेळाडू नक्कीच आपण पाहिले तर मग संतोष वळवी यांना आपण सातत्याने पाहतोय. आणि एक गाव एक संघ म्हणजेच आपण बघितलं तर पायी संघातून आपण पाहिलं तर मग क्रिकेट खेळताना आपण त्यांना देखील पाहू शकतोय, नेहमीच जे खेळत असतात. परंतु आज ओमसागर बामणगाव टीमसाठी आज आपण बघितलं तर मग तिसऱ्या क्रमांकावर नक्कीच खेळण्यासाठी येत आहेत दया. आपण बघितलं तर मग बॉलिंग स्पेलवर त्यांना पाहायला मिळतील. इम्पॉर्टंट स्पाल असेल आपण बघितलं तर ब्लेसिंग स्टार्स सुंबरपाड्याकडे आपण बघितलं तर मग मालकरी ब्रदर्स म्हणजेच मालकरी ब्रदर्स कमाल करतायत आणि म्हणजेच कमालकरी ब्रदर्स आहेत त्या टीमकडे पण बघू शकतोय. विशाल आणि आपण बघितलं तर मग विकास हे दोन खेळाडू देखील असतील. परंतु आत्ता फलकावर ज्या धावा मिळालेल्या आहेत ना, ज्याप्रमाणे आपण पाहिलं तर मग जबरदस्त आपण पाहिलं तर उत्तमचा खेळ आपण पाहिला तर हा जो दर्शवला गेला दया यांचा स्पेल आपण पाहणार आहोत. समोर असतील उत्तम. इलेक्ट्रिक 5 खेळ मात्र त्याने आत्तापर्यंत केलेला आहे. मोस्ट इम्पॉर्टंट मॅचमध्ये आता पाहू शकतो आपण की मग उत्तम एक जीवनदान मिळाल्यानंतर आपल्या संघाला मात्र आपण पाहिलं तर मग कशा प्रकारे पुढे घेऊन जाण्याचा प्रयत्न करतील. आपण पाहिलं लॉर फुलटॉसचा बॉल विजय होते तिकडे. बॉलला मात्र आपण बघितलं स्टॉप करण्यामध्येच आपण बघितलं तर मग त्यांनी समजदारी दर्शवली गेली आहे. बॉलला मात्र आपण बघितलं रोखलं आणि फेकलं गेलं. तत्पूर्वी आपण बघितलं तर धाव मिळवली जाईल एक. आणि एका धावेने आपण पाहू शकतोय तर सुरुवात आपण पाहिली तर या ओव्हरची होताना पाहायला मिळाली. धाव फलकावर 24 धावा. संतोष वळवी यांना आपण पाहू शकतोय आता स्ट्राईक एंडकडे अगदी आपण पाहू शकतोय. तर ज्याप्रमाणे संतोष वळवी यांचा जर आपण बघितलं तर इतिहास जर पलटून बघितला ना आपण तर मग या असोसिएशनमध्ये एक सक्सेसफुल खेळाडू, ऑलराऊंडर खेळाडू आणि विश्वासाचे खेळाडू आहेत ओमसागर ब्राह्मणगाव संघाचे. आखोटप्याची लेंथ, वेट अँड वॉच, परंतु आपण पाहिलं तर शतरक्षकाच्या हातामध्ये बॉल जाऊन विसावलाय. अगदी आपण पाहिलं होतं की असं वाटलं की बॉल सहज जातो की काय बाउंड्री लाईनच्या पलीकडे, परंतु हवेचा वेग आहे आणि त्याच्या विरोधात फटका मात्र आपण बघितला तर क्लिअर झाला नाहीये आणि शतरक्षकाच्या जाऊन हातामध्ये विसावलाय. संतोष वळवीचा खेळ देखील आपण पाहिला तर संपुष्टात. दुसरा मोठा धक्का दिला जातोय ओमसागर बामणगाव या टीमला. संतोष बॅक टू द पॅव्हिलियन, आउट. खूप खूप धन्यवाद. जे लेफ्टी बॅटर मैदानाच्या आतमध्ये येताना पाहायला मिळत आहेत देवा. अगदी चर्चा करायची झाली तर जे गीत आपल्याला पाहायला ऐकायला मिळत आहे ते नक्कीच आपण बघू शकतोय की उमेश दादा आणि ज्याप्रमाणे म्हटलं जातं ना की एकच वादा आणि उमेश दादा. देवेश ग्रुप पॉवर बाय आपण बघितलं तरी स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते आणि स्पर्धेला आपण बघितलं तर मग देवेश ग्रुपचं पण बघितलं तर मोठं योगदान मिळालंय. आणि कालच्या दिवसामध्ये आयोजकांशी देखील मग चर्चा झाली आणि आयोजकांनी देखील आम्हाला सांगितलं गेलं की ही स्पर्धा आपण बघितली तर नक्कीच आम्ही प्रथमच आयोजित केली आहे, परंतु आम्ही चर्चा केली होती उमेश दादांच्या सोबत. तर दादांनी सांगितलं तुम्हाला जे काय हवं आहे ते नक्कीच मी मदत करेन, फक्त तुम्ही या स्पर्धेचं नक्कीच आयोजन कसं करायचं ते ठरवा. हो हो, सोपा कॅच हातामध्ये दिला होता, विजय होते तिथे, परंतु त्यांच्या माध्यमातून इथून पण पाहिलं तर झेल ड्रॉप. कदाचित बघा आतापर्यंत 2 विकेट गेलेत, परंतु 2 असे क्षण देखील आपण बघितले की 2 कॅचेस सुटताना पाहायला मिळाल्यात आणि त्याच्यामध्ये उत्तमचा कॅच सुटला आणि नुकताच नवीन दाखल झालेला खेळाडू देवा याचा देखील कॅच सुटलाय. धावफलकावर धावा आपण पाहिल्यात तर मग ज्या पाहायला मिळत आपल्याला 25. उत्तम याने एक जीवनदान मिळालंय आणि ते धोकादायक ठरू शकतोय. सध्या तरी आपण बघितलं मग उत्तम दिंडा इलेक्ट्रिक 5 खेळ केलाय त्याने आतापर्यंत.
बॉल हवेत मात्र आपण पाहिला उडवला गेला गॅपमध्ये पडताना पाहायला मिळतोय. अगदी विशाल आहेत तिथे बॉलला मात्र आपण बघितलं तर फल्डअप करताना पाहायला मिळतील आणि अगदी आपण बघू शकतो तर 2 धावा इझिली कंप्लीट करताना पाहायला मिळत आहेत. मोस्ट इम्पॉर्टंट पार्ट आपण बघितला पहिल्या ओव्हरमध्ये जी डबल म्हणजे आपण मोठी सुरुवात मिळाली परंतु त्या सुरुवातीला आपण पाहू शकतो कुठेतरी खंडित करण्याचं कार्य मध्यंतरी देखील होताना पाहायला मिळाले. काय नेमकं झालं आपण बघितलं तर जी विकीची विकेट संतोषची विकेट आणि आपण पाहिलं की 2 कॅचेस सुटल्या आहेत बघा. म्हणजे ज्या 2 कॅच असत्या ना तर मग काहीतरी परिस्थिती वेगळी असते परंतु जर तर क्रिकेटला थारा नाही आहे. चांगला बॉल पाहतोय आपण इथे अगदी खोल टप्प्यामध्ये बॉलची हाताळणी केली जाते यांच्या माध्यमातून सिंगल धाव कन्वर्ट केली जाते. संघाचं टोटल आपण पाहिलं तर वाढलेलं पाहायला मिळतंय आणि संघाचं टोटल पोचलं गेले फलकावर धावा 28 धावा 28 बॉल फेकून झाले त्या ओव्हरचे आपण बघितले तर मग 5 शेवटचा बॉल असेल आणि ती आपण पाहू शकतो देवा याला मिळालेलं हे जीवनदान पाहायला मिळालंय आणि त्या जीवनदानाचा फायदा ओ यष्टांचा वेध लेग स्टंपला मात्र आपण बघितलं तर मग थोडस सोडून खेळत होते आणि लाईन लेंथ मिस केलंय. परिणाम पाहतोय आपण यष्टांचा वेध घेणारा बॉल क्लीन बॉल देवा वळवीचा देखील खेळ समाप्त केला जातोय. सफलता क्रमांक 3 या मॅच मध्ये मिळवली जाते आणि खरोखर आपण पाहू शकतो तर कमबॅक कसं करायचं तर कमबॅक असं करायचं दाखवून दिलंय टीम ब्लेसिंगचा उंबरपाडाने. गावागावान खुल्ला मैदान फोर सिक्सरची होते धमाल. अरे गावा गावान खुल्ला मैदान फोर सिक्सरची होते धमाल. ही तर क्रिकेटपटूंची शान क्रिकेट हाय तो जीव की प्राण. इतर क्रिकेटपटूंची शान क्रिकेट हाय तो जीव की प्राण. क्रिकेटपटूंची शान क्रिकेट हाय तो जीव की प्राण. खूप खूप धन्यवाद डीजे. ज्यापर्यंत आपण बघितलं परिस्थिती थोडीशी पण पाहिली तर मग विकेट करण्याचा प्रयत्न केला जातोय. ज्यापर्यंत पण म्हटलं जातंय ना की मुश्किलों से भाग जाना आसान होता है हर पहलू जिंदगी का इम्तिहान होता है डरने वालों को कुछ भी नहीं मिलता जिंदगी में दोस्तों क्योंकि लढने वालों के तो कदमों में जहान होता है. आणि नक्कीच आपण बघू शकतो लढाई मात्र आपण बघितलं तर ही लढली जाते. बॉलिंग मार्कवर आपण बघितलं तर नीरज कोरडा नावाचा बॉलर येताना पाहायला मिळेल परंतु समोर आपण पाहिलं तर एक धोकादायक खेळाडू असेल तो म्हणजे त्याचं नाव आहे मिस्टर उत्तम दिंडा. उत्तम दिंडाने मात्र पहिल्या ओव्हरमध्ये आपण बघितलं जी धमाल केली आहे परंतु आपण पाहू शकतो की बबलू वळवी आले तर नवीन बॅटर नॉन स्ट्राईक एंडकडे पाहतोय आपण आणि बबलू वळवी यांना देखील आपण बघितलं तर मग आज आपल्या संघाची मोठी जबाबदारी मात्र स्वीकारावी लागेल. आपल्या संघासाठी पण बघू शकते तर मग चांगला खेळ. नीरज आपण पाहिलं थोडीशी इंजर्ड आहेत आणि आपण बघितलं तर बॉलिंग मार्कवर आले तर वाईट बॉलचा मात्र नक्कीच आपण पाहू शकतो इशारा येताना पाहायला मिळत आहे परंतु थोडंसं आपण बघितलं इंजर्ड असताना देखील आपण बघितलं बॉलिंग करण्याचा प्रयत्न केला जातोय कारण की आपल्या संघाची गरज सध्या तरी आहे ती पुरवण्याचा प्रयत्न करतायत. स्टायलिश पद्धतीने बॉलला खेळलाय बॉलला उडवलाय बॉलच्या खाली फिल्डर आलेत. इथे आपण पाहिलं तर उत्तम नावाचा खेळाडू तो थोडासा आपण बघितलं तर घातक ठरू शकला असता त्याला केलं जातोय बाद. सफलता नीरजच्या खात्यामध्ये आणि उत्तम दिंडाचा खेळ केला इथे समाप्त. विकेट बिग विकेट उत्तम आउट. आता तरी देवा मला पावशील का तूप झाला म्हणत्याते जाऊशील का आता तरी देवा मला पावशील का तूप झाला म्हणत्याते जाऊशील का. खूप खूप धन्यवाद डीजे. आपण बघितलं तर ज्याप्रमाणे पहिली ओव्हर बघा बाजूला सोडा आणि त्यानंतरचा खेळ आता विचार करतायत विक्की नेमकं की आपल्या टीमच्या ज्याप्रमाणे आपण बघितलं बॅटिंग लाईनअपमध्ये की नेमकं काय झालं. झालं माझी विकेट लवकर गेली विकेटची परंतु त्यानंतर संतोष यांचा खेळ आपण बघितला देवा यांचा खेळ बघितला पण उत्तम यांनी आता पण बघितला तर नक्कीच थोडंसं प्रेशर आलं ते मात्र आपण बघितलं झेलता आलं नाही आहे. आता थोडंसं आपण बघितलं चर्चा केली जाते परंतु ओमसागर बामणगाव टीम आहे ही आपण टीम बघितली ना जरी आपण बघितलं ना त्याने 24 चेंडूमध्ये 24 जरी धावा जमा केल्या ना तर नक्कीच ते फाईट करणारी टीम आहे परंतु इथे आपण बघितलं तर इथे भरपूर धावा कमी करतील कारण की पहिल्या ओव्हरमध्ये आपण बघितलं मोठी सुरुवात मिळाली आणि ती कंटिन्यू करत असताना आपण पाहिलं तर पुढे जाण्याचा प्रयत्न आहे. म्हणजेच काय तर 4 ओव्हरमध्ये जवळजवळ 40 जवळ देखील पोहोचला तर एक चांगला टोटल आपल्याला पाहायला मिळू शकतो आणि फाईट ही मोठी होताना पाहायला मिळेल. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये बाळा आले तर बाळा देखील चांगले बॅटर आहेत.
वेट केलाय. क्या बात आहे. आल्या आल्या आपण पाहू शकतोय ही खास पेशकश आहे बाळाची. अगदी आपण पाहिलं तर रोहित शर्मा कॉपी बुक स्टाईल मध्ये फटका कन्वर्ट केला आणि चेंडूला आपण पाहिलं तर पाठवलं गेलं 7 साठी. बिग हिट, मॅसिव्ह हिट, यूज इट 6. मी कधी त्याला समजू नका, हिरो बी त्याच्या समोर आहे पिका. खूप खूप धन्यवाद डीजे. थोडासा शॉर्टेबली एन चेंडू होता, दिशाहीन होता आणि जसं म्हटलं जातं ना जैसी गेंद वैसी नसीहत, तसंच पाहायला मिळालं. दिशाहीन चेंडूचा फायदा घेतला. पुन्हा एकदा आपण पाहिलं अख्खो डब्याची लेंथ उडवलाय परंतु क्षेत्ररक्षक आहेत तिथे. आता आपण पाहिलं तर मग विजय बघा सुरुवातीला आपण बघितलं की लेफ्टी बॅटर होते तेव्हा मिड विकेटला होते, राईटी आले तेव्हा बॅकवर्ड स्क्वेअर लागला, तिथे सोपा कॅच सोडला होता परंतु इथे पकडला जात आहे. फलंदाज बाद, बाळा आउट. खूप खूप धन्यवाद जे. बघा आमच्यापर्यंत माहिती पोहोचली आहे की नीरज यांच्या पायाला एवढी मोठी जखम झाली आहे आणि नुसती जखम झाली नाही तर नक्कीच पूर्ण आपण बघितलं तर मग कट झालंय आणि मोठा कट झालाय. तरी देखील आपण बघितलं तर मग क्रिकेटच्या पटलावर आपल्या संघाची गरज मात्र आपण बघितली आहे, परंतु थोडंसं रिस्की आहे. बघा मित्रांनो क्रिकेट तुम्हाला नक्कीच आपण पाहू शकतोय आयुष्यामध्ये भरपूर क्रिकेट खेळता येईल परंतु स्वतःला देखील जपण्याचा प्रयत्न करा. थोडीशी इंजरी आहे परंतु आपण बघितलं इंजरीला नक्कीच थोडंसं इंजरीचं आपण बघितलं तर मग कट सोसत असताना देखील आपल्या संघाच्या भविष्यासाठी नक्कीच आपण पाहिलं तर मग खेळण्याचा प्रयत्न केला जातोय. पुढे एकदा आपण बघितलं तरी ते जवळजवळ आपण बघितलं तर मग कॅच सुटला जातो फाईन लेगला. रुपेशजी पवार यांच्याकडून आपण बघितलं तर बबलू याच्यासाठी पारितोषिक आहे 2 सिक्सरसाठी 200 रुपये पारितोषिक आहे. परंतु आपण बघितलं की प्रसाद दादांनी देखील पारितोषिक लावलेलं आहे की जवळजवळ तुम्ही हॅट्रिक पूर्ण करा 1000 रुपयाचं पारितोषिक मिळवा, परंतु तसं काही होत नाही आहे. सध्या तरी आपण बघितलं तर मग देवा जाधव नक्कीच आभारी आहोत. नक्कीच सकाळच्या 17 वाजून आपण नक्कीच इथे चांगला खेळ करण्याचा प्रयत्न केला. आमचे मित्र देखील आहेत चांगले. यश त्यांचा वेध गेलाय बॉलने आपण बघितलं तर नक्कीच आणि फलंदाज बाद. किरिस्ता सुनने का गाना किरिस्ता दिल ना दिया दिल ना लिया यही नहीं अभी और सुनिए. प्यार ना किया तो क्या किया. खूप खूप धन्यवाद डीजे. आपण बघू शकतोय तर विकेटचा जी पट जर पाहायला मिळते फलकावर धावा आहेत आपण बघितलं तर 37 धावा 37 पाहू शकते. बॉल फेकून झाले तर नक्कीच म्हणजेच जो ओव्हर कंप्लीट होताना पाहायला मिळाला, परंतु ज्याप्रमाणे कौतुक करावं लागेल नीरजांचं किती विकेट घेतले तर या ओव्हरमध्ये अगदी आपण पहिलं इंजरी असताना देखील 3 विकेट. क्या बात आहे. कारण की या क्षणाला आपण बघितलं तर एखादा इंजरी असेल ना तर मग एखादा खेळाडूला आपण पहिलं रिलॅक्स केलं जाते थोडंसं आपण बघितलं तर त्या खेळाडूला आपण बघितलं तर मग आपण पाहिलं तर मग आपण पहिलं विश्रांती दिली जाते, परंतु त्यांचे 12th मात आहेत आणि त्यांनी सांगितलं की सूरज कोरडा आले तर बॉलिंग मार्कवर आपण बघितलं तर मग चांगला फटका आपण पाहतोय. स्टेट हिट, गुड हिट पाहतोय आपण. बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे निघून चाललाय चौकार 4. मी कधी त्याला समजू नका, हिरो बी त्याच्या समोर आहे पिका. थँक्यू धन्यवाद डीजे. आपण बघितलं तर मग अशाच फटक्यांची गरज आहे
गरज पुरवावी लागेल आणि नक्कीच आपण बघितलं तर गरजेला आपण बघितलं तर आपल्या संघासाठी अगदी देवासारखं धावून यावं लागेल. चांगला ड्राईव्ह पाहायला मिळतोय, क्रॅकिंग ड्राईव्ह पाहायला मिळतोय, विशाल आहेत आणि त्यानंतर आणखीन एक फिल्डर बॅक टू बॅक आपण पाहिलं तर दुसरा वाला वार आणि बॉल सरळ निघून चाललाय सीमारेखा पार आणि मिळतील 4 धावा. येतोय हा चौकार. लग्नाला तू तयार हाय हुंडा नको मला ते काय द्यायचं पोरीला द्या काहीच नको मला. खूप खूप धन्यवाद अडीजे. बघा अजय आलेत परंतु लेट मात्र थेट आपण पाहू शकतो. हीच तर खरी एंट्री असते. पटा पोस्टर आणि निकला हिरो आणि आपण पाहू शकतोय तर मग जो हिरो अजय पाहायला मिळतोय. चांगला ड्राईव्ह पाहायला मिळतोय. अगदी आपण चर्चा करायची झाली तर मग फील्ड केलं जातं यावेळेला बॉलची फेकी तर पाहायला मिळाली आहे. रन्स आपण पाहिलं तर मग खर्च होत आहेत आपण पाहू शकतो. इक्का आणि दुक्का आपण पाहिलं तर मग ज्याप्रमाणे आपण पाहिलं तर कन्वर्ट करण्याचा प्रयत्न होताना पाहायला मिळाला आहेत. आणि सध्या तरी आपण बघू शकतोय मग 2 जे बॅटर्स आहेत मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिलं तर मग बबलू आणि अजय या 2 खेळाडूंनी आपण पाहिलं तर चांगला खेळ केला आहे. बबलूने खास करून आपण बघितलं इम्प्रेस केलं आहे ज्या प्रकारे फटकेबाजी त्याने केलंय. ऑन साईडला पुढे एकदा पण बघितलं तर मग वळवण्याचा प्रयत्न होताना पाहायला मिळाला आहे. अलॉंग द कार्पेट विकास साहित्य चांगली फिल्डिंग करताना पाहायला मिळत आहे. थोडंसं पण बघितलं तर मग क्षेत्ररक्षण आपण पाहिलं तर मग चांगल्या पद्धतीने करावं लागेल ब्लेसिंगच्या टीमसाठी. संघाचं टोटल आपण पाहिलं तर मग पलकावर लागलेला पाहायला मिळाला धावा आपल्याला 48. बॉल फेकून झाले ते ओव्हरचे पण बघितले तर 4. पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न होता. थोडंसं पण बघितलं तर अजय यांना पण पाहू शकतोय आपल्या संघासाठी आपण बघितलं तर कॉन्ट्रीब्युशन द्यायचं. परंतु बबलूचं कॉन्ट्रीब्युशन आपण बघितलं तर मग त्यांनी चांगला खेळ केला आहे. त्यांनी आपण बघितलं तर आपल्या संघासाठी चांगल्या धावा जोडल्या आहेत. चौकार इम्पॉर्टंट आपण पाहिले तर मग जे होते धाव फलकाला आले का जो ग्राफ आहे तो 40+ नक्कीच घेऊन जाण्यासाठी बघा आपण पाहू शकतो किंवा 50+ देखील जाताना पाहायला मिळू शकतोय. आणि हो 50+ तर जाणारच आहे याच्यामध्ये नक्कीच आपण बघितलं तर शंका नाही आहे. कारण की टीमचं टोटल आपण बघितलं तर मग 50 तर झालंय आणि आता पाहू शकते तर त्याच्यामध्ये आणखीन काय म्हणजे ते धावा आले आहेत. ओमसागर टीमने आपण बघितलं तर मग ज्याप्रमाणे आपल्या संघाला हवं होतं ते मिळून दिलंय. कोटप्याची लेन थोडीशी धीमी होतीये. बॅकफुटला पण बघितला बबलू वेट करत होते लॉफ्टेड ड्राईव्ह खेळण्यासाठी शॉर्ट पूल करण्यासाठी. परंतु आपण बघितलं तर तितके आपण पाहू शकतो तर या बॉलवर मात्र धावा येताना पाहायला मिळाल्या नाही आहेत. 1 रन्स मिळाले आहे आणि 1 रन्समध्ये संघाचं टोटल आपण पाहिलं तर मग 51 झाल्यात आणि जिंकण्यासाठी टार्गेट 52 रन्स 52चं टार्गेट सेट झालं आहे. ओमसागर बामणगाव टीम आपण पाहू शकतो ज्याप्रमाणे सुरुवात काय मोठी केली होती परंतु त्यानंतर थोडंसं कमबॅक थोड्या क्षणाला आपण पाहिलं तर ब्लेसिंगचा सुंबरपाडा या संघाचा होताना पाहायला मिळालं. ज्याप्रमाणे आपण बघितलं तर पहिल्या ओव्हरमध्ये आपण पाहिलं तर ज्या धावा येताना पाहायला मिळाल्या होत्या तब्बल 23 धावा आणि नक्कीच आपण पाहू शकतो की त्यानंतर आपण पाहिलं तर मग गुड कमबॅक पाहायला मिळालं ते म्हणजे ब्लेसिंगचा सुंबरपाडा टीमचं. परंतु ओमसागर बामणगाव टीमकडे आपण बघितलं तर मग त्यांची ताकद काय आहे तर त्यांची ताकद आहे फलंदाजी आणि गोलंदाजी. एक ताकद आपण बघितली थोडीशी कमजोर पडले परंतु नक्कीच दुसऱ्या बाजूने वार मात्र आपण बघितलं तर मग करताना पाहायला मिळते. ब्लेसिंगचा सुंबरपाडा टीमच्या माध्यमातून आपण पाहिलं तर कशा प्रकारे आपण पाहू शकतोय तर इथे प्रत्युत्तर या मॅचमध्ये प्रत्यक्षात दिलं जाईल ते देखील आपण पाहणार होतं. अगदी आपण बघितलं यानंतरचा मॅच आपण पाहिला तर मग जो संघ जिंकेल तो संघ वादळ स्पोर्ट्स ब्राह्मणगाव संघाच्या सोबत मात्र खेळणार आहे. परंतु त्यानंतर आपण पाहणार होतं जगदंबा स्पोर्ट्स पेंढरीपाडा आणि त्यानंतर गावदेवी स्पोर्ट्स नागले म्हणजेच एका बाजूने आपण खिलाडी नंबर 1 अतुल यांचा संघ आपण पाहणार आहोत आणि त्यानंतर आपण बघितलं तर मग गावदेवी स्पोर्ट्स नागले म्हणजेच राहुल बोवर यांचा संघ पाहणार आहोत. त्यानंतर आपण बघितलं तर मग गावदेवी स्पोर्ट्स कामन संघ आपण पाहणार आहोत. त्याच्यामध्ये आपण बघितलं तर पाहायला मिळतील आपण पाहिले तर मग चेतन बरब त्यानंतर आदित्य बरब ब्रदर्स पाहणार आहोत आणि त्यानंतर आपण बघितलं तर तुषार यांचा संघ म्हणजे टेरिफिक तुषार म्हणजेच आई माऊली नागले संघ हे टीम्स असतील जे पुढील मॅचमध्ये आपल्याला नक्कीच या आपण बघितलं तर मग 17 खेळताना देखील पाहायला मिळतील. परंतु या मॅचमध्ये आखो देखाल कशा प्रकारे पाहायला मिळेल कुठेच जाऊ नका एकत्र पाहत राहा. टेनिस क्रिकेटचा महासंग्राम म्हणजे श्री काळाई देवी चषक 2026 पाहतोय आपण. घेऊ एक छोटासा म्युझिक वाला ब्रेक. कम ऑन डिझाईन
थँक्यू डीजे. सध्या तरी आपण बघितलं तर मग कोकण नाही पण खाडी दाखवतील आपल्या, नक्कीच बाजूला खाडी आहे. खाडीमध्ये गेलं तर नक्कीच मग सगळं काय भेटेल. प्रीत नक्कीच रेडी आहेत आमचे कॅमेरामॅन. सध्या तर आपण बघितलं तर मग DBNचे कॅमेरामॅन भरपूर आपण बघितलं तर सकाळपासूनची जागा एकदा पकडली की मग सोडत नाही आहे. आणि आज आमचे आपण बघितलं तर मग जे खास मेंबर आहेत, मित्र आहेत, साहिल दादा आपण बघितलं तर आहेत, त्यानंतर दीक्षांत आहेत आणि केवल आहेत. आपण बघू शकतो DBNची टीम आहे, नक्कीच BTSचे ऑफिशियल पार्टनर आहेत. आणि नक्कीच आपण बघितलं तर मग क्वालिटी आणि क्लिअरिटी आहे DBNचे पण बघितलं तर मग भरपूर आपण बघितलं तर सबस्क्रायबर देखील आहेत. ही स्पर्धा आपण बघितली आहे ना तर मग नक्कीच आपण बघितलं या मैदानामध्ये जी बनवली गेली इव्हेंटफुल सक्सेसफुल अँड ब्युटिफुल श्री काळाई देवी चषक पावर्ड बाय आपण बघितलं तर मग देवेश ग्रुप आणि नक्कीच उमेश दादा मुकादम यांचं नक्कीच आपण पाहिलं तर या स्पर्धेसाठी भरपूर मोठे योगदान आयोजकांनी आम्हाला काल देखील सांगितलं की ही स्पर्धा जेव्हा आम्ही पण बघितली की ही स्पर्धा नक्कीच आयोजनासाठी आम्ही पहिल्यांदा विचार केला, परंतु आम्ही जेव्हा दादांना सांगितलं तर दादांनी सांगितलं तुम्हाला कशाची गरज असेल तर नक्कीच मी सगळ्या काही गोष्टीचा नक्कीच पुढे येईन आणि तुम्हाला पुरवेन. नक्कीच आपण बघितलं तर मग मैदानापासून आपण बघितलं तर आयोजनापर्यंत फक्त नक्कीच टीम आयोजन नक्कीच तुम्हाला कसं करायचे तुम्ही बघा, परंतु त्यानंतर आपण बघितलं सगळ्या काही गोष्टी मी मात्र माझ्या वतीने आणि देवेश ग्रुपच्या पद्धतीने आपण बघितलं तर मग वतीने आपण बघितलं मी प्रायोजक करीन आणि नक्कीच उमेश दादांचा आणि संपूर्ण आपण बघितलं तर मग देवेश ग्रुपचा भरपूर आभारी आहोत, कारण की एक चांगली सक्सेसफुल ब्युटिफुल आणि एक इव्हेंटफुल स्पर्धा म्हणजेच आपण बघितलं तर या पायेगावची जागृता ग्रामदेवता म्हणजेच आई काळाई मातेच्या नावानं ही मात्र जी स्पर्धा पाहायला मिळते श्री काळाई देवी चषक 2026. संतोष वळवी आपण पाहतोय तर मग बॅटिंगमध्ये आपण बघितलं तर जोरो आजमाईस आपण बघितलं तर करण्याचा प्रयत्न केला, परंतु आपण पाहिलं तर मग बॅटिंग करताना थोडेसे अनसक्सेसफुल राहिले. परंतु आत्ता या मोस्ट इम्पॉर्टंट मॅचमध्ये आपण बघू शकतो तर मग कशा प्रकारे खेळ करताना आपल्याला जो पाहायला मिळतील अरुणजी रायकर साहेब आणि नक्कीच आपण बघितलं तर मग जी जोडी आपण बघितली एवन जोडी मात्र थोडीशी अधुरी होती आणि नक्कीच एवन जोडी मात्र झाली आता पुरी, कारण की आपण बघू शकतो की एवन जोडी आपल्याला लाभलेली आहे आणि नक्कीच आपण बघितलं तर चांगले व्यक्तिमत्व आहेत आणि आपण पाहिलं तर मग सध्या तरी असं नसतं आहेत. सुरुवात झाली या मॅचची. सुरुवातीलाच आपण पाहिलं तर काय झालंय शतरक्षण आपण पाहिलं तर दर्जेदार आणि पहिल्याच बॉलवर मोठा विकेट बिग ब्लो विशाल मालकरी. हा मालकरी नाही तर कमालकरी नावाचा खेळाडू आपण बघितलं तर बाद झालाय, कारण की ज्याप्रमाणे आपण बघू शकतोय एक सिक्सर किंग पहिल्याच बॉलवर रन आउट. खूप खूप धन्यवाद डीजे. आपण पाहू शकतो ज्याप्रमाणे विशाल मालकरी आपण पाहिलं नावाचा बॅटर या चेसिंग मध्ये आपण पाहू शकतो एक अडथळा निर्माण करू शकला असता, परंतु शतरक्षण बबलूचं कौतुक करावं लागेल. काय जबरदस्त आपण बघितलं तर बॉलला स्टॉप केला आणि अतिशय वेगाने तितक्या चपळाईने मात्र थ्रो आणि बॅकअप संतोष वळवीचं देखील कौतुक करावं लागेल. नवीन बॅटर दया रोहन पाहू शकते या क्षणाला नेमकं करतायत काय. ऑफ स्टंपची लाईन होती आपण बघितलं तर शप्पल क्रॉस होऊन फाईन लेग क्षेत्र स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये फटका एक्झिक्यूट करायचा आहे. लक्ष 52 धावांचं आहे आणि आपण बघितलं तर सरासरी आपण पहिल्या प्रति ओव्हरमध्ये 13 धावांची आहे. बघा 13 धावा आपण बघितलं तर मग सोडल्या जाऊ शकतात, परंतु माइंड क्रिकेट खेळावं लागेल, सेन्सेशनल क्रिकेट खेळावं लागेल. आपण पाहू शकतो या क्षणाला आडवी बॅट यूज केली जाते. फिल्डर आहेत मिड विकेट क्षेत्रामध्ये आपण पाहिलं तर मग प्रॉपर टायमिंग नव्हतं, प्रॉपर कनेक्शन नव्हतं बॅट अँड बॉलमध्ये. सध्याची जर आपण चर्चा करायची झाली तर मग धाव फलकावर धाव येताना पाहायला मिळाली नक्कीच एक, परंतु बॉल कंप्लीट होताना पाहायला मिळालेत 3. लेंथ पाहिली आपण तर थोडीशी लांब ठेवली जाते, बॅटरच्या रेंज पासून थोडीशी लांब ठेवली जाते आणि एक खासियत असायला हवी आहे, कारण की जर तुम्ही आपण पाहू शकता एक मैदानामध्ये जर चांगली गोलंदाजी करतायत तर मग फलंदाजाचा प्लस पॉईंट मायनस पॉईंट नक्कीच ओळखायला हवा आणि तो ओळखून गोलंदाजी होते.
जवळ ठेवण्याचा प्रयत्न, बॉलला लॉफ्ट केलाय परंतु उंची जास्त लांबी नाहीये. फिल्डरची हमी पाहायला मिळते आणि संतोषला मात्र आपण पाहिलं तर जितू आपण पाहिलं तर आउटफील्डचा नक्कीच चांगला खेळाडू आहे, त्याच्या माध्यमातून कॅच आणि संतोषला विकेट मिळाली. विकेट क्रमांक आपण पाहिलं तर संतोषच्या खात्यामध्ये 1, परंतु ब्लेसिंगचा सुमरपडा संघासाठी हा धक्का असेल दुसरा. कमी कधी त्याला समजू नका, हिरो बी त्याच्या समोर आहे फिका. खूप खूप धन्यवाद डीजे. एक आपण बघितलं तर मग कमालकरी खेळाडू बाद झाले म्हणजे विशाल मालकरी, परंतु आता विकास मालकरी येत आहेत. त्यांना काहीतरी आपल्या संघाचा विकास करायचा असेल तर कमालीची खेळणी करावीच लागेल. बघा स्पेलला पण पाहिलं तर मग थोडासा किफायती राहतोय, फक्त 1 धावा आलेत आणि विकेट जर आपण बघितले तर 1 रन आऊट जी मोठी होती, बिग ब्लो होता. या मॅचची हवा काढणारी विकेट विशालची होती, ती पहिल्याच बॉलवर मिळवल्यानंतर थोडंसं आपण बघू शकतो की मग फ्रेशराईज केलं गेलं या चेसिंगमध्ये आपण बघू शकतो. चेसिंगचं फ्रेशर हे एक्स्ट्रा नेहमी असतंच आणि तेच पाहायला मिळालंय. फटका हवेत खेचला जातोय, चान्स कन्वर्ट झालाय. वंडरफुल विकी पाहतोय आपण. या षडाला आपण बघितलं तर मग कॅच कंप्लीट करतोय. विकेट क्रमांक आपण पाहिले तर मग इथे आपण पहिला डाऊन केली जाईल 3री आणि संतोषच्या खात्यामध्ये 2री. पाहू शकते आपण अतिशय चांगला स्पेल. विकास देखील झालेत बाद आणि इथे आपण पाहिलं तर संघ ब्लेसिंगचा सुंबरपाडा पूर्णपणे अडचणीमध्ये. कमालीचा स्पेल पाहिलाय आपण, फक्त आपण पाहिलं तर या ओव्हरमध्ये धाव आले ती म्हणजेच 1 आणि नेक. खूप खूप धन्यवाद डीजे. आपण बघू शकतो या क्षणाला ज्याप्रमाणे पहिल्या ओव्हरचा स्पेल आपल्याला पाहायला मिळाला. पहिल्या ओव्हरमध्ये फक्त धाव दिली 1 आणि संतोष वळवीची गोलंदाजी झाली नेक. आपण पाहू शकतो तर 3 विकेट ज्यामध्ये 1 रन आऊट आणि 2 संतोषांच्या खात्यामध्ये. बॅटिंगची जी कमी होती, बॅटिंगची भरपाई होती ना, ती बॉलिंगमध्ये पूर्ण केली संतोष वळवीने. आणि मी आधीच म्हटलं होतं की एक आपण पाहिलं तर मग या संघाचा प्रमुख खेळाडू ऑलराऊंडर खेळाडू आपण बघितला तर आणि मोस्ट इम्पॉर्टंट आपण बघितलं तर मग जो खेळाडू पाहतोय आपण त्याने दर्शवला विकी. आता पाहतोय बॉलिंग मार्कवर उलटा फटका पाहतोय आपण. रोहनच्या बॅटमधनं मात्र प्रॉपर टायमिंग नव्हतं, परंतु आपण पाहिला बॉलला स्टॉप केलंय अगदी थर्ड मॅन क्षेत्रामध्ये. टो इंडला लागला होता. हा उलटा फटका म्हणजेच आपण बघितलं दुधारी तलवार सारखा असतो. नक्कीच झाला तर वार, नाहीतर आपण बघितलं तर मग कुठेतरी आपण बघितलं तर तोच फटका पाहिला पण तर घात करून देखील जाताना पाहायला मिळतो आपल्याला, पण तो तितका सक्सेस नाही झाला. विकी आपण पाहू शकतोय बॉलिंग मार्कवर रणनीती काय वापरताना पाहायला मिळतोय. चेसिंगमध्ये आपण बघितलं तर भरपूर लांब आहे. 50 धाब्यांची गरज असेल या मॅचला जिंकण्यासाठी आत्ता, कारण की ज्याप्रमाणे आपण बघितलं ओमसागर ब्राह्मणगाव संघाने आणि आधीच उल्लेख केला होता की या संघाची ताकद आहे बॅटिंग अँड बॉलिंग. जरी बॅटिंगमध्ये कमी पडले तर भरपाई बॉलिंगमध्ये करतायत आणि ती भरपाई त्यांनी केली आहे. ऑफस्टमच्या बाहेर पाहतोय आपण, थोडा सापटून टाकण्याचा प्रयत्न होता, त्या बॉलला खेळला गेलाय. फिल्डर आहे तर बॉलला मात्र फील्ड केलं जाते, फेकी आले. आपण पाहिलं तर मग दुसऱ्या धावेचा प्रयत्न जरूर बनवला होता मनामध्ये, परंतु नक्कीच थांबावं लागलं. विश्लेषण करायचं झालं तरी ते ज्या प्रकारे आतापर्यंत जर हा स्पेल विकी यांचा देखील आपण पाहू शकतोय. विकेश म्हणजेच तर एक जबरदस्त पाहायला मिळतोय. विकेश आपण पाहू शकतोय तर मग सिंगल आत्तापर्यंत सिंगलच खर्च केल्यात आणि त्यामुळेच या मॅचमध्ये मोठं प्रेशर आहे, कारण की फलकावर 3 धावा 49 धाव्यांची गरज मॅच जिंकण्यासाठी. सोडून दिलाय बॉल. आपण बघितलं इन्व्हॉल्व आहे तर व्हाईट बॉलचा मात्र इशारा देतात अजितजी घरात आपण पाहू शकतोय आणि त्यांच्या माध्यमातून पण पाहू शकतोय एक ज्याप्रमाणे इशारा मिळाला त्यामुळे एक्स्ट्रा रन्स मात्र ऍड होताना पाहायला मिळेल टीमच्या टोटलमध्ये. इट्स 4 रन्स 4 धावा. उलटा फटका या वेळेला आपण पाहिलं तर मग कनेक्शन छान झालंय आणि बॉल मात्र आपण बघितला तर रफ्तारने तेजीने आपण बघितलं तर निघून गेलाय बाउंड्री लाईनला चिरत असताना आणि मिळेल हा चौकार 4. साऱ्या महाराष्ट्रात कोणी नाही असा जो दादा को भूल पाएगा. खूप खूप धन्यवाद डीजे. या चौकाराने धावफलक 8च्या घरामध्ये पोहोचले गेलंय. अजून देखील आपण पाहिलं तर जिंकण्यासाठी 44 धाव्यांची गरज असेल. मोस्ट इम्पॉर्टंट स्पॉट्स आपण बघितलं या ओव्हरचे बॉल फेकून झालेत आपण पाहिले तर
4 म्हणजेच 2 बॉल आहेत. म्हणजे जवळजवळ 44 धावा जिंकण्यासाठी 14 चेंडू आणि 44 हे समीकरण पाहतोय पण बदललं जाऊ शकतंय, परंतु तुमच्याकडे तो खेळ असायला हवा. खेळ मात्र करण्याचा प्रयत्न, बॉल अगदी बॅटच्या रडार मध्ये घेतलाय. बॅट मध्ये आणि बॉल मध्ये आपण बघितलं जे सुंदर झालेलं पाहायला मिळालं कनेक्शन आणि दिलं इथे बॉलरला मोठं वाला टेन्शन सिक्सर. और अपना दादा किंग है अलविद किंग रहेगा उमेश दादा किंग है अलविद किंग रहेगा उमेश मुकादम किंग है अलविद किंग रहेगा. सध्या धन्यवाद डीजे. सध्या तरी आपण बघितलं तर ज्याप्रमाणे मैदानाच्या आतमध्ये हा षटकार आलाय आणि या षटकाराने थोडंसं आपण बघू शकतो की मॅचमध्ये आपण बघितलं परतीचे संकेत चौकार षटकार. उलटा फटका पुन्हा एकदा एक्झिक्यूट केला जातोय. फिल्डर आहे परंतु त्यांच्या मस्तकावरून देतोय बॉल दस्तक. रोहन मात्र आपण बघितलं तर मग मैदानाच्या आतमध्ये लढाई मात्र लढताना पाहायला मिळतोय, युद्धासारखा लढताना पाहायला मिळतोय. चौकार आलाय आणि चौकाराने संघाचं टोटल 18 धावा फलकावर पाहायला मिळाल्यात. बघा मॅच मध्ये आपण बघितलं तर एक ओव्हर आपण बघितलं तर मग आडे हात घेतलं गेलं आणि 12 चेंडू आणि आता 34 धाव्यांची गरज. मॅच मध्ये आपण बघू शकते ज्याप्रमाणे एक ओव्हर आणि बघा तो विशालची विकेट होती ना, मोस्ट इम्पॉर्टंट होती. विशाल सारखा आपण बघितलं तर खेळाडू पहिल्या ओव्हर मध्ये कदाचित बघा तिथे फक्त किती धावा आले होते तर फक्त 1 धावा आली होती. त्या ओव्हरमध्ये कदाचित तुम्ही 10 ते 12 धावा जरी जोडल्या असत्या ना तर तुमचा आता नक्कीच मार्जिन ऑफ फेअर म्हणजे तो ग्राफ आहे ना की 2 ओव्हरचा बघा तुमचा 18 वर आहे, तो आता कदाचित मग 25 किंवा 25च्या पुढे जरी असता तर या मॅचमध्ये तुम्ही नक्कीच पुढे असता. पण अजून देखील आपण बघितलं तर मॅच जिंकण्यासाठी म्हणजे जवळजवळ 34 धावा आपण पाहिल्या तर मग पुन्हा करायची असेल तर प्रत्येक ओव्हरमध्ये आपण बघितलं तर मग 17 धाव्यांची सरासरी गाठावी लागेल. 34 आपण पाहू शकतो 17 म्हणजे एक ओव्हरमध्ये 17 जमा करा, दुसऱ्या ओव्हरमध्ये 17 नक्कीच ऑटोमॅटिकली जमा करू शकतात. परंतु बॉलर पाहूया विकेट. बॉल पाहिला आपण तर मग सरळ रेषेमध्ये हाताळला जातोय रोहन यांच्याकडे नक्कीच आता संपूर्ण या संघाची मोठी जबाबदारी असेल, परंतु त्यांना 7 मात्र आपण बघितलं तर सूरज कशा प्रकारे देताना पाहायला मिळतील. कारण की सूरज यांचा खेळ बघितला ना तर आपण डॉट जास्त खेळलेत आणि हे डॉट जास्त खेळले तर मॅच मग तुमच्यासाठी राहणार नाहीये. सरळ रेषेमध्ये बॉलला मात्र हाताळलं जातोय, सरळ ड्राईव्ह केला जातोय. संतोष फिल्डिंग करताना पाहायला मिळतात, बॉलला अगदी स्टॉप केलाय. स्ट्राईक रोटेट झाली आहे आता आपण पाहू शकतोय. तर मग रोहन स्ट्राईक एंडकडे आलेत आणि रोहन यांचा नक्कीच सगळ्यात मोठा आपण बघितलं तर रोल राहणार आहे या मॅचमध्ये. कारण की बघा या पहिल्या 2 बॉलमध्ये फक्त आलेली 1 धाव पाहायला मिळाली, त्यामुळे आपण पाहिलं तर 33 धावा. 10 चेंडूचा खेळ शेष असेल आणि रोहन आपण पाहू शकतो इम्पॅक्ट जे टाकला होता ना की दुसऱ्या ओव्हरचे जे 3 चेंडू आपण बघितले तर मग 2 चौकार 1 षटकार आणि नक्कीच आपण पाहू शकतो त्या प्रकारची खेळ आपण पाहिले तर मग इथे केली ना तर मग तुम्ही मॅचमध्ये येऊ शकतायत. उलटा फटका खेळण्याचा प्रयत्न वारंवार मात्र होताना पाहायला मिळतोय. या क्षणाला आपण बघितलं तर परिस्थितीला ओळखलं गेलंय, कारण की अगदी आपण बघितलं तर मिड विकेट स्क्वेअर लेग क्षेत्र आपण पाहिलं तर मग त्या क्षेत्रामध्ये हवेचा वेग आहे, हवेचा ओघ आहे, परंतु त्या क्षेत्रामध्ये हवाई हल्ला करणं कठीण होऊ शकते. परंतु यावेळेला आपण बघितलं तर मग वार होतोय उलटा, परंतु तो सक्सेस नाही झाला. आतापर्यंत आपण पाहू शकतो भरपूर वेळेला हा प्रयत्न होताना पाहायला मिळालाय, परंतु 2 वेळा सक्सेस देखील झाला. लेंथ आपण पाहिली तर आपटून टाकली होती, लॉफ्टेड ड्राईव्ह पाहायला मिळतो, हुकचा फटका. बॉल मात्र आपण पाहायला जातोय इथून निघत आकाशी भरारी घेत असताना 6 धावांसाठी सिक्सर. खूप खूप धन्यवाद जे आपण बघू शकताय. तर या धाव फलकाला आकार दिलाय, सिक्सर आलाय. आता जिंकण्यासाठी आपण बघितलं तर मग 27 धाव्यांची गरज असेल. 8 चेंडू आणि 27 धावा. मॅच मध्ये आपण बघितलं तर मग ट्विस्ट मॅच इंटरेस्टिंग. विकीचा एक आपण पाहिला तर मग जो बॉल आपण पाहिला खूप टप्प्याचा मिळाला आणि त्यावर सिक्सरची मोहर जी लगावली गेली.
मिस टायमिंग पाहतोय आता फिल्डर आहेत घेऱ्यामध्ये अजय होते पहिला पण तर झेल ड्रॉप होताना पाहायला मिळालाय थोडंसं पण बघू शकतोय लकी राहिलेत बॅटर रोहन दुमाडा मैदानाच्या आतमध्ये पण बघितलं तर झेल ड्रॉप होताना पाहायला मिळालाय आणि झेल ड्रॉप झाल्यानंतर आपण पाहू शकतोय तर मग संघाचं टोटल आपण पाहिलं तर मग 26च्या घरामध्ये पोहोचलंय 26 आणि नक्कीच आपण पाहिलं तर 26-52 आपण पाहू शकतो म्हणजे 26 धावा इथं हवा असतील 7 बॉल आणि 26 धावा बघा या बॉलवर एक मोठा फटक्याची नितांत गरज आहे कारण की 26 मध्ये जर तुम्ही 6 कमी केला तर मग तुम्ही 6 मध्ये 20 ठेवू शकतायत परंतु मोठा फटका तर येत नाहीये परंतु किती धावा येतात ते देखील पाहावं लागेल एक मिळाले डेफिनेटली आपण पाहिलं तर दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि 2 धावा इथे पाहतोय आपण जोडल्या जात आहेत 2 धावा मिळाल्यात आणि त्यामुळेच आता पाहिलं पण तर मग टार्गेट असेल 6 चेंडू आणि जवळजवळ 24 धावा डेफिनेटली आपण पाहिलं तर चेस करणं नक्कीच थोडंसं अवघड दिसू शकते परंतु सुरुवात ही मोस्ट इम्पॉर्टंट असेल सुरुवातीला आपण पाहू शकतो मी कोणत्या प्रकारे आपण बघितलं तर मग गेम प्लॅनिंग वापरले जाईल कारण की पुढील आपण बघू शकतो जे 6 चेंडू असतील ना ते दर्शवतील की मॅच आपण पाहिला तर नक्कीच कोणत्या दिशेने जाणार परंतु 6 चेंडू असतील परंतु त्या 6 चेंडूपैकी ना सुरुवातीचे काही चेंडू असतील आणि ते दर्शवतील की मॅचचा रिझल्ट कोणाच्या बाजूने जाताना पाहायला मिळेल सध्या तरी आपण बघितलं तर टीम मीटिंग होताना पाहायला मिळते मैदानाच्या आतमध्ये पण बघितलं तर मग सध्या तरी मग आमच्या खेळाडूंना गरज आहे ती म्हणजे पाण्याची आणि तशाच प्रकारे आमच्या प्रेक्षकांना देखील गरज आहे या उन्हाताणाच्या नक्कीच वातावरणामध्ये ते म्हणजे सुंदर आणि एक मधुर गोड अशा गाण्याची वेलकम बॅक सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत श्री काणाई देवी चषक 2026 आपण पाहतोय स्पर्धेचा मोस्ट इम्पॉर्टंट दुसरा दिवस आहे पॉवर बाय देवेश ग्रुप आणि नक्कीच आपण बघितलं तर आयोजक करते काणाई स्पोर्ट्स नाईकपाडा ए टीम दर्जेदार अशी स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते नक्कीच आपण पाहिले तर हे मैदान नक्कीच ज्याप्रमाणे उपलब्ध करून दिले गेले देवेश ग्रुपच्या माध्यमातून ट्रॉफीज असतील आणि इतर जे सहकार्य देवेश ग्रुपने आपण पाहिलं तर मग स्पॉन्सर्स केलं काणाई स्पोर्ट्स नाईकपाडा या संघाला नक्कीच त्यांचे सत्यश आभारी आहोत कारण की एक आपण पाहिलं ना तर मग संकल्पना आणि ते सत्यामध्ये उतरवण्यामध्ये आपण बघितलं तर देवेश ग्रुपचं सगळ्यात मोठं योगदान पाहायला मिळते देवा बॉलिंग मार्कवर परंतु रोहन पाहतोय आपण 6-24 आपण पाहू शकतो टार्गेट असेल आपण पाहिलं तर मग या मॅचमध्ये जसं म्हणावं लागेल की जीवन आहे खरी कसोटी नक्कीच मागे वळून तू पाहू नकोस येईल कोणी मदतीला वाट कोणाची तू पाहू नकोस खरोखर आपण बघितलं क्रिकेटच्या पांटल्यावर मदतीला कोणी येणार नाही तर नक्कीच वाट मात्र पकडायची आहे तर ती वाट मात्र तुम्हालाच मात्र इथून पकडावी लागेल नो बॉलचा इशारा मात्र आपण बघितला तर मग पंचांच्या माध्यमातून पुरवला गेलाय उलटा फटका खेळण्याचा प्रयत्न होता कदाचित या फटक्यावर या बॉलवर अगदी आपण पाहिलं तर मोठा फटका जर कन्वर्ट झाला असता तर या मॅचची कहाणी थोडीशी आपण बघितलं तर बदलताना पाहायला मिळाली असते परंतु नो बॉल मात्र मिळाला इथे आपण बघितलं तर 24 आहेत परंतु आपण पाहू शकतोय अजून देखील या मॅचमध्ये आपण पाहिलं तर सांगू शकत नाही की कोणता संघ जिंकेल कारण की जवळजवळ चर्चा करायची झाली तर कालच्या दिवसामध्ये 6 मध्ये 18 हव्या असताना शेवटचा मॅच आपण बघितला तर अतिशय रोमहर्षक झाला होता आणि शेवटच्या बॉलवर मात्र आपण बघितलं सामना जिंकला होता पाहतोय यमन फ्रीडचा बॉल मिळेल आता आपण पाहिलं तर रोहनला आणि रोहन आपण बघितलं तर अशाच प्रकारे तर संधीच्या शोधात आहे 23 धावांची गरज आणि आता चेंडू शेष असतील 6 फ्रीडचा बॉल पाहतोय आपण रोहनसाठी फ्रीडचा बॉल डाऊन द ग्राउंड पाहतोय आपण स्टेट इट बिग इट मॅसिव्ह इट द ग्रेट इट 6 रन 6 धावा खूप खूप धन्यवाद रोहनचं कौतुक करावं लागेल योद्ध्यासारखा लढताना पाहायला मिळते आणि योद्धा काय म्हणतो माहिती आहे की संकट किती येऊ दे मी इथे ठाम आहे हरजित तर नंतरची गोष्ट राहिली आहे माझ्या संघासाठी लढणं हेच तर माझं पहिलं काम आहे लढतोय 5 चेंडू 17 धावा आता हव्या असतील
5 म्हणजे 17 धावांची गरज असेल. देवावर देखील आपण बघितलं थोडंसं प्रेशर असेल. फ्रीडच्या बॉलवर सिक्सर लगावल्यानंतर आपण बघू शकतोय की मॅचची कहाणी मात्र आपण बघितलं तर नेमकी काय पाहायला मिळेल. रोहनचं कौतुक करावं लागेल, काय खेळ केलाय त्याने. यष्ट्यांचा वेध पाहतोय. बारी बारी सबकी बारी, पहिले ती आपकी बारी, अब हमारी. खूप खूप धन्यवाद डीजे. पाहू शकतोय आपण की प्लस मायनस पॉईंट आपण पाहिले तर काय असतील ब्लेसिंग्सचा सुंबरपाडासाठी. आठवावं लागेल तर पहिला ओव्हर, कारण की पहिल्या ओव्हरमध्ये आपण बघितलं तर धावा कमी आल्या होत्या. जस्ट ऑन अँड ओनली 1 धावा आली होती, 1 रन्स आली होती. आणि त्यामुळेच आताची कहाणी काय तर 4 चेंडू आणि 17 धावा. म्हणजेच बघा त्या ओव्हरमध्ये जर तुम्ही जवळजवळ 10 ते 12 धावा घेतल्या असत्या तर आता इथे कहाणी काय असते. ह्या सगळ्या काही गोष्टी असतात क्रिकेटच्या पटलावर. आणि आपण बघितलं एक एक मोमेंटम असतो, एक एक क्षण असतो, तो नक्कीच अनुभवायला, नक्कीच शेवटच्या क्षणाला मात्र त्या गोष्टीचा अनुभव तुम्हाला मिळतोय. आणि आता त्या पहिल्या ओव्हरचा अनुभव तुम्हाला आता इथे मिळत असेल. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये आलेत बॅटिंग करण्यासाठी बाळाराम कोरडा. परंतु 4 चेंडूचा खेळ असेल आणि जिंकण्यासाठी आपण बघितलं तर मग 17 धावा आपण पाहिलं तर अजून देखील हव्या आहेत. पाहू शकतो आपण तेव्हा वळवी आपण बघितलं तर एक छोटा पॅकेट आहे, परंतु आपण पाहू शकतो तर त्याच्याकडे आपण पाहू शकतो जी गोलंदाजी सोपवली. आणि अनेक वेळ आपण पाहिलं तर मॅच विनिंग बॉलिंग त्याने केलंय. आपण बघितलं एक सिक्सर पडला गेलाय, परंतु त्या सिक्सर नंतर आपण बघितलं तर मग बदलले त्यांनी पूर्णपणे पिक्चर. कारण की जी पिक्चर बदलवली गेली, कशी बदलवली गेली आहे तर मग त्याच बॅटरने आपण बघितले जी उमेदची किरण दर्शवली गेली होती, मात्र ते किरण मात्र पस्त केले गेले, विकेट डाऊन केली गेली आहे. आणि आपण पाहिलं तर लेफ्ट बॅटर आहे बाळाराम. 4 चेंडू 17 धावा. इथे मॅचमध्ये जिंकण्यासाठी आपण बघितलं तर मग संघर्षाची लढाई मात्र होताना पाहायला मिळते. लढाईमध्ये आपण पाहू शकतो कोणाचं वर्चस्व. धीमा बॉल टाकला जातोय, बॅट फिरवली जाते, परंतु बॉलला पाहणं देखील सगळ्यात महत्त्वपूर्ण गोष्ट होती. इथे आपण पाहू शकतो तर या मॅचमध्ये ब्लेसिंग्सचा उंबरपाडा टीमकडे पण बघितलं तर विशाल आणि विकास हे 2 महत्त्वाचे खेळाडू चालले नव्हते, परंतु रोहनने मात्र एका बाजूने लढाई लढली, पण ती लढाई अपयशी होताना पाहायला मिळते. 3 चेंडू आणि 17 धावा. मोस्ट इम्पॉर्टंट आपण पाहिलं तर या मॅचला जिंकण्यासाठी धीमा टाकलाय, स्लो केला जातोय, गतीमध्ये आपण बघितलं तर मिश्रण केलं जातंय, चकवा देणारा चेंडू पाहतोय आपण. मॅचची कहाणी आपण पाहिलं तर पूर्णपणे बदललेली पाहायला मिळते. ब्लेसिंग्सचा सुंबरपाडा टीम आता मात्र बागफुटला गेलेली पाहायला मिळाली आहे, कारण की जिंकण्यासाठी आता 2 चेंडू आणि 17 धावा. आपण पाहू शकतो ज्याप्रमाणे आपण बघितलं तर माइंड क्रिकेट खेळलं गेलं. टॉस जिंकून पहा ज्याप्रमाणे आपण बघितलं तर मग गोलंदाजी निवडली होती, परंतु गोलंदाजी तितकी आपण बघितलं तर इफेक्टिव्ह झाली नाहीये. बॅकफुटला आपण पाहिलं तर कट करण्याचा प्रयत्न, चांगली बॉलिंग. तेव्हा आपण बघितलं बघा रोहनची विकेट हवा काढणारी विकेट होती आणि त्या विकेट नंतर आपण पाहू शकतो तर मग पूर्णपणे मॅचमध्ये आपण पाहू शकतो तर ज्या प्रकारे जो खेळ दर्शवला गेला आणि जवळजवळ आपण पाहू शकतो तर मग ही कहाणी मात्र बदलताना पाहायला मिळाली. प्ले अँड मिस आपल्याला पाहायला मिळालाय. इथे चर्चा करायची झाली तर मग मॅच जिंकली जाते, मॅच समाप्त होताना पाहायला मिळाले आणि ही मॅच समाप्त होताना पाहायला मिळत असताना आपण पाहू शकतो तर मग विजयाचा मात्र शिक्कामोर्तब होताना पाहायला मिळतोय. आणि जवळजवळ चर्चा करायची झाली तर मग चांगला क्वालिटी क्रिकेट खेळ मात्र ओमसागर बामणगाव टीमने मात्र या मॅचमध्ये दर्शवला गेला आणि प्लेअर ऑफ द मॅचचा पुरस्कार आहे तो देखील आपण देऊया. प्लेअर ऑफ द मॅचचा पुरस्कार आहे तर आमचे ऑफिशियल आपण पाहू शकते तर आम्हाला दर्शवत आहेत. या मॅचमध्ये आपण पाहिलं तर 2 दावेदार आहेत, कारण की एका बाजूने बॉलिंग, एका बाजूने पण बघितलं बॅटिंग.